या महाराष्ट्राच्या मराठा समाजासाठी आपलं जीवन अमूल्य खर्च करणारा आणि एक अद्वितीय हिरा म्हणजे मनोज जरांगे पाटील दादा आणि सगळ्या समाजाचा विचार करणारा नेता आहे. जरा ऐका, हे जरा महत्वाचं आहे का. जिथं जिथं त्यांचं उपोषण झालं तिथं तिथं माझं कीर्तन झालं बरं का. मी माळी आहे जातीनं बरं का, पण माझं कीर्तन त्यांनी ठेवलं. जिथं जिथं सप्ताह असतो त्यांच्या उपोषणाची सुरुवात ज्या दिवशी आहे त्या दिवशी राजेंद्र महाराज वाघमारे न्हावी समाजाचे त्यांचं कीर्तन असतं. म्हणजे सगळ्या समाजाला धरून चालणारं नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील. ध्यानात ठेवा, या मताच्या जोगव्यासाठी राजकारणात गुंतू नका बरं का. माझा माळीन माझा धनगर करून त्यांना त्याच्यातले नाही. त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय. माझं वाक्य ध्यानात ठेवा. सगळ्या कीर्तनकाराला आपलंसं म्हणणार. आजही कुठेही कार्यक्रम ठरू द्या त्यांच्या उपोषणाचा, मला पहिला फोन येतो महादेव महाराजगिरीचा की दादानं तुमची आठवण काढली, कीर्तन ठेवायचं. आणि वारकरी संप्रदायाला नितांत जपणारं आमचे मनोज जरांगे पाटील आहे. म्हणून आम्ही त्यांचं कीर्तनात नाव घेतो. का घेतो? आमच्या संप्रदायावर प्रेम करतात, ज्ञानोबा तुकोबा शिवरायावरती प्रेम करतात आणि सगळ्या समाजाच्या गळ्यातले ते ताईच झालेले आहेत. खूप गर्दी होते त्यांना पाहिला, त्यांना लोक मानतात, समाज त्यांनी जोडून ठेवला. माझा विशेष नेमका तो चालू होता आणि तुम्ही आले बघा. आता चकलंब्याला मोठा सप्ताह झाला, तिथंही दादा माझ्या काल्याच्या कीर्तनात आले होते. सगळी मंडळी त्यांच्याबरोबर, आमच्या गेवराईतली भरपूर मंडळी आहेत, आमच्या शेजारी राहणारी सगळी. मी गेवराईला राहतो त्यामुळं मला सगळं ज्ञात आहे. त्या संबंधातून आपण सगळे मान्यवर इथं बसलेली जयदत्त अण्णा असतील, लोकनेते आबा असतील, राजेंद्र भैया असतील, सगळी मंडळी आता आलेली. बऱ्यांची नावं अशी डोळ्यासमोर पण लक्षात येत नाही. पण सगळी गोरक्षनाथ टेकडीवर का आली? आमच्या नवनाथ बाबांचं दर्शन घ्यायला, नवनाथ बाबांचा आशीर्वाद घ्यायला. साधूचा आशीर्वाद घेण्यासाठी माणसं येत असतात. का येत असतात? त्याचं कारण प्रेम करावं लागतं, कुणासाठी तरी वेळ द्यावा लागतो, कुणासाठी तरी जगावं लागतं. द्रौपदीसाठी देव धावून आला. आपली कथा चालू होती, का आला बरं? द्रौपदीसाठी भगवान येतो, का येतो? त्याचं कारण कपाळाच्या कुंकवाचा विचार न करता ती माझी द्रौपदी डोक्यावरचा पदर फाडते आणि देवाच्या बोटाचा विचार दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे आपले ग बाई. बांधायाला चिंधिलव कर देई, सुभद्रा बोलली. शालूनी पैठणी फाडूनी का देऊ, चिंधी तुम्हास मी पाठची बहीण. झाली वैरीन द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. लक्षात ठेवा, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. ज्या समाजानं ज्यानं आपल्यावर प्रेम केलेलं असताना पोरांनो काळजाची सुद्धा चिंधी काढून द्या बघा. ध्यानातच ठेवा, ऋण फेटणार नाही रे. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देवनी हरी राखी माझे लाज, चिंधीसाठी आला हरिदारी माझ्या. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. आज सांगतो बघा, या मनोज जरांगे पाटलांनी एक आवाज दिला, महाराष्ट्र गोळा होतो. का गोळा होतो? आमच्या नवनाथ बाबांनी नुसता सप्ताह ठरू द्या एवढा सभामंडप आहे महाराष्ट्रात कोणत्याच संस्थांना नाही एवढा नाही. एवढा सभामंडपांना या सगळ्या गावानं सहकार्य केलं त्यांना. या बीड तालुक्यामधल्या आमचे जयदत्तांना बसले, ते आमदार असताना मंत्री असताना त्यांनी या संस्थांना मोठं करण्याचं काम केलं. सगळी मंडळी आपापल्यातलं थोडं ऐका. ज्या दिवशी तुम्ही लोकांसाठी, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यासाठी काम करता, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यासाठी जगता, त्या दिवशी लोक तुमच्या आवाजावर येत असतात. फार गोड आहे हो.
प्रेमाचे लक्षण. आज एवढा समाज जमलाय, बसायला जागा नाही, गर्दी आहे, पोरं वाढायला तयार आहेत, पंक्ती वाढायला तयार आहे, प्रत्येक जण इथं येतोय. मान्यवर काय, नेता काय, समाजसेवक काय, दुसऱ्यासाठी जगणारा काय, एवढी गर्दी का आहे मी नक्की सांगतो बघा. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुणा. धन्य तोची भावो, धन्य ती बहीण. प्रेरणा होत असतं. दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी प्रेम करून बघा. प्रत्येकाला आपलंसं मानायचा प्रयत्न करा. असंच प्रेम केलं गवळणीनं, परिणाम गवळणी बांधिते धारणाशी गळा. खेळे त्या देव त्यांच्याबरोबर खेळायला लागला, देव त्यांच्या गोष्टी ऐकायला लागला, देव त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना आनंद द्यायला लागला. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडेरा नोरान गाई पाठी. का तू का म्हणे सर्व कला ज्याची अंगी, भोळेपणा लागी भीक मागे विठोबा कीर्तन काल्याचं असतं. सगळ्यांना माहिती, वसुदेव देवकीचं लग्न चालू झालं, लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशीच्या वाणीने सांगितलं, कंसा या बहिणीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं. थोडी 5 मिनिटाची कथा ऐका, 2:30 वाजता आपण थांबणार आहोत. बरोबर 12:30 सव्वा 1 वाजला होता कीर्तनाला, 1-1.5 तास. मला नवनाथ बाबांनी कानात मगाशी सांगितलं, अक्रूर महाराज, साखरे महाराज 2:30-3 वाजेपर्यंत करा. पण एवढी नेती बसलेली आहेत, भरपूर समाज आहे, पंक्ती आहे, सगळ्यांना जायचं असतं. जास्त वेळ नाही घेणार, पण 10 मिनिटाची कथा एवढी ऐकली, जेवढ्या वेळेला सांगेल तेवढ्या वेळेला मला पुण्य लागतं. जेवढ्या वेळेला तुम्ही ऐकाल तुम्हाला पुण्य लागतं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. वसुदेव देवकीच्या लग्नात विघ्न झालं. हातामध्ये शस्त्र घेतलं, बहिणीलाच मारायला धावला. हात तो धरला, वसुदेवे मारू नकोस, माझी सगळी बोलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भयोग माई नष्ट केला. 8व्या गर्भाच्या वेदना सुरू झाल्या. सुंदर दिसायला लागली देवकी माता. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. काय आमची जिजाऊ दिसत असेल. आता 12 तारखेला सिंदखेड राजा नावाच्या गावी माझ्या जिजाऊचा जन्मोत्सव साजरा केला. लाखांनी समाज जमला होता. काय माताय महाराज, माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले. अरे रणरागिणी घाली, तानाजी हवाय, कोंडाजी हवाय, मुरारबाजी हवाय, मारी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण सगळ्या समाजाला एकत्रित करणारा शिवाजी राजा जन्माला घालणारी जिजाऊ आहे. काय सुंदर दिसत असेल महाराज, तिच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. काय सईबाई सुंदर दिसत असेल, तिच्या पोटी संभाजी महाराज जन्माला आले. भाग्यवान असेल आई आमच्या मनोज जरांगे पाटलाची आई, तिच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. भाग्यवान आहेत या सगळ्यांच्या माता. समाजसेवेसाठी, धर्मसेवेसाठी, देशसेवेसाठी आपली मुलं देतात. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार मारा काय कुणाची भीती. लक्षात ठेवा, अशा मुलाला जन्म घालणारी आई भाग्यवान असते. भगवान कृष्ण जन्माला आले. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला नंदाच्या घराला. मजनी गोकुळाला, मला इथं ठेवू नका, मी इथं सुरक्षित नाही. संदेश दिला, लहान झाला, उचलेला कमलापती, पायाची वंदने गळती. यमुना मैयानं रस्ता दिला नाही. दर्शन पहिलं दिलं यमुनेला. यमुना दुभंगली. आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. यशोदेची मुलगी घेतली. रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळा 8वा आला, 8वा नव्हता. मग तुझं लागी वधी, उपजला मजाधी, माया उडून गेली. इकडं मात्र काल कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला आली. तिने यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. अनुर्मारा यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात माहिती पडलं,
साड्याच्या पकवाजाच्या धुमानं सगळ्या गोरक्षनाथ टेकडीवर कळालं. यशोदेला मुलगा